पैसा कधीच फक्त मेहनतीने येत नाही. नमस्कार मित्रांनो. पैसा कधीच फक्त मेहनतीने येत नाही हे वाक्य ऐकायला जरी कटू वाटतं, पण हीच खरी रिॲलिटी आहे. कारण जगात लाखो लोक दिवसभर कष्ट करतात, घाम गाळतात, शरीर तोडून काम करतात, पण तरीही त्यांच्या हातात पैसा टिकत नाही, वाढत नाही, बदल घडत नाही. मग प्रश्न असा पडतो की मेहनत पुरेशी नाही का? उत्तर आहे नाही. फक्त मेहनत करून कोणी श्रीमंत झालं असतं तर आज प्रत्येक मजूर करोडपती असता. पण तसं नाही. कारण पैसा येण्यासाठी मेहनतीसोबत मेंदू, निर्णय क्षमता, जोखीम घेण्याची हिंमत आणि योग्य दिशा लागते. तुम्ही कधी पाहिलं आहे का? एक माणूस 12-12 तास काम करतो, पण महिन्याच्या शेवटी त्याच्याकडे काहीच राहत नाही. आणि दुसरा एखादा माणूस कमी वेळ काम करूनही मोठा पैसा कमावतो. इथे फरक मेहनतीचा नाही, तर विचार करण्याच्या पद्धतीचा आहे. जो फक्त मेहनत करतो तो आयुष्यभर दुसऱ्यांचं स्वप्न पूर्ण करतो, आणि जो विचार करून, प्लॅनिंग करून काम करतो तो स्वतःचं स्वप्न उभं करतो. हे ऐकायला कदाचित कठोर वाटेल, पण हेच सत्य आहे. मेहनत करणारा माणूस जगात खूप आहे, पण स्मार्ट मेहनत करणारा खूप कमी आहे. आपण लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आलो, मेहनत कर, यश मिळेल. पण कोणीच सांगितलं नाही की कशी मेहनत करायची, कुठे मेहनत करायची आणि कोणासाठी मेहनत करायची. म्हणूनच आज अनेक लोक आयुष्यभर धावतात, पण पोहोचत कुठेच नाही. कारण ते फक्त काम करत असतात, पण विचार करत नाही. पैसा हा फक्त घामाचा परिणाम नसतो, तो निर्णयांचा परिणाम असतो. तुम्ही कुठे वेळ घालवता, कोणत्या लोकांसोबत राहता, काय शिकता आणि कोणते रिस्क घेता यावर पैसा अवलंबून असतो. एक साधं उदाहरण बघा. दोन मित्र आहेत. एक जण दिवसभर मजुरी करतो आणि दुसरा त्याच वेळेत एखादा स्किल शिकतो, जसं की डिजिटल मार्केटिंग, ट्रेंडिंग, बिझनेस आयडिया किंवा काहीतरी वेगळं. सुरुवातीला दोघांनाही पैसे मिळत नाही, पण काही महिन्यानंतर, वर्षांनंतर फरक दिसायला लागतो. एक जण अजूनही तसाच मेहनत करत असतो आणि दुसरा स्मार्ट काम करून पैसे कमवायला लागतो. इथे मेहनत दोघांनी केली, पण दिशा वेगळी होती आणि म्हणूनच परिणाम वेगळे आले. हे जग खूप क्रूर आहे. इथे कोणी तुमच्या मेहनतीला बक्षीस देत नाही. इथे फक्त परिणामांना किंमत असते. तुम्ही किती कष्ट केले याला कोणी विचारत नाही. तुम्ही काय मिळवलं हे महत्त्वाचं असतं. म्हणूनच फक्त मेहनतीवर भरोसा ठेवणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. मेहनत करायला हवी, पण त्याचबरोबर विचार, प्लॅनिंग आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित करावी लागते. खरं सांगायचं तर अनेक लोक मेहनत करतात, पण चुकीच्या ठिकाणी करतात. ते अशा कामात अडकून पडतात ज्याला भविष्यात काहीच व्हॅल्यू नाही, आणि मग ते म्हणतात, मी इतकी मेहनत केली तरी मला काहीच मिळालं नाही. पण प्रश्न मेहनतीचा नाही, प्रश्न आहे डायरेक्शनचा. जर तुम्ही चुकीच्या दिशेने धावत असाल तर कितीही वेगाने धावलात तरी तुम्ही चुकीच्या ठिकाणीच पोहोचणार. आणखी एक रिॲलिटी अशी आहे की पैसा कमवण्यासाठी तुम्हाला लोकांची व्हॅल्यू समजायला हवी. लोकांना काय हवं आहे, कोणती समस्या आहे आणि तुम्ही ती कशी सोडवू शकता यावर तुमचं इन्कम अवलंबून असतं. जो लोकांची समस्या सोडवतो तोच पैसा कमवतो. फक्त स्वतःसाठी मेहनत करणारा कधीच मोठा होत नाही, पण जो इतरांसाठी व्हॅल्यू क्रिएट करतो तोच खरा यशस्वी असतो. आणि हो, पैसा कमवण्यासाठी रिस्क घ्यावं लागतं. जो माणूस सेफ झोनमध्ये राहतो तो कधीच मोठं काही करू शकत नाही, कारण मोठे पैसे हे कम्फर्ट झोनच्या बाहेरच मिळतात. तुम्हाला भीती वाटेल, लोक हसतील, अपयश येईल, पण हे सगळं सहन करून पुढे जाणारा माणूसच पुढे जिंकतो. बाकीचे लोक फक्त बघत राहतात आणि तक्रार करत राहतात. तुम्ही जर खरंच आयुष्यात पैसा कमवायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मेहनत करा, पण आंधळेपणाने नाही, विचार करून करा. स्वतःला अपग्रेड करा, नवीन स्किल शिका, योग्य लोकांशी कनेक्ट व्हा आणि स्वतःचे डिसिजन घ्या. कारण दुसऱ्यांच्या सांगण्यावर चालणारा माणूस कधीच स्वतःचा मार्ग बनवू शकत नाही. शेवटी एकच गोष्ट, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे आयुष्यभर मेहनत करत राहतात, आणि दुसरे ते जे मेहनतीसोबत मेंदू वापरतात आणि स्वतःचं आयुष्य बदलून टाकतात. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये यायचं ते तुमच्यावर आहे. पण जर तुम्ही अजूनही फक्त मेहनतीवर विश्वास ठेवत असाल तर थांबा, विचार करा आणि दिशा बदला. कारण पैसा फक्त मेहनतीने येत नाही,
तो योग्य विचार, योग्य निर्णय आणि योग्य ॲक्शनने येतो. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.